बापरे बाप, ह्या भेंडीची किती डिमांड असते घरात. लहान मुलांची अतिशय फेवरेट असते भेंडी. रोज अगदी त्यांना दिली ना भेंडी तरी ते नाही म्हणणार नाही आहेत. अशीच मी भेंडीची भाजी तुमच्यासोबत शेअर करते. टिफिनसाठी किंवा घरी खायला पण तुम्ही करू शकता. तर इथे मी पाव किलो भेंडी अशी मीडियम आकाराचे कापून घेतलेत. तर हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कापून घ्या. मी थोडीशी मोठीच कापून घेते कारण भाजताना ती चिकट होत नाही आहे, म्हणून मी थोडीशी मोठी कापायला जास्त प्रेफर करते. तर तुम्ही लहान कापू शकता, काही हरकत नाही. तर थोडंसं तेल घेते कढईमध्ये. कढई गरम झाली की आपण कापलेली भेंडी छान फ्राय करून घ्यायचे. बऱ्याच जणांची भेंडी काय होते माहिती का, खूप चिकट होते. तर असं तुम्ही फ्राय करून घेतलात तर ती अजिबात चिकट होणार नाही. आणि मुळात ना भेंडी जेव्हा आपण धुतो ना ती छान कपड्याने एका साफ करून घ्यायची, मगच कट करायचं. तर इथे माझी भेंडी बघा भाजून तयार आहे. तर ते मी बाजूला काढून घेते भाजलेली भेंडी. तर त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल घेते. फक्त जिरंच वापरते मी इथे. तर थोडंसं जिरं टाकते, हिंग टाकते, कढीपत्ता टाकते. तर उभे मी बारीक बारीक चिरून घेतलेत कांदे, तर ते टाकते. तुम्ही बारीक चिरून टाकला तरी चालेल, काही हरकत नाही. तर मला जास्त अशी आवडते तर मी उभे कापून घेतलेत कांदे. तर तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही कांदे कापून टाकू शकता. तर ते गुलाबी रंगाचा होईपर्यंत कांदा मी परतून घेतला. तर त्याच्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे. तर लाल तिखट टाकते, धने पावडर टाकते. तर छान परतून घ्या. काही जास्त मसाले वापरणार नाही, एकदम बेसिक मसाले वापरते. तर थोडीशी हळद टाकते. जेवढे मसाले कमी वापराल ना तेवढी भाजी छान लागते असं मला वाटतं. तर इथे आपल्या भाजलेली भेंडी ती टाकते मी. छान परतून घ्या. भाजून घेतल्यामुळे आपल्याला जास्त ती शिजवत बसायची टेन्शन नसतं. त्यामुळे अगोदर भाजून घेतलेला हा एक मोठा बेनिफिट असतो. चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे मी दाण्याचं कूट टाकते. तुम्ही कूट टाकत नसाल तर नका टाकू, ऑप्शनल आहे, काही हरकत नाही. अशीच पण भेंडीची भाजी खूप छान लागते. तर आपली भेंडीची भाजी चमचमीत तयार आहे. झाकण अजिबात ठेवू नका, कारण झाकण ठेवलात तर तुमच्या भाजीचा कलर चेंज होणार. आपली हिरवीगार भाजी दिसणार नाही आहे. कधीही हिरव्या भाजीला आपण कधीच झाकण ठेवून शिजवायचं नाही आहे, कारण झाकण ठेवून शिजवाल तर कलर चेंज होतो, आपला हिरवा कलर दिसणार नाही आहे. तर इथे बघा अजिबात मी झाकण ठेवणार नाही आहे, तशीच मी भाजी शिजवून घेतली. तर इथे मी चपातीसोबत खाल्ली, तुम्ही भाकरीसोबत खा, पराठ्यासोबत खा, कशासोबतही खूप छान लागते भाजी. टिफिनसाठी पण एकदम उत्तम असा पर्याय आहे. टिफिनसाठी एकदम सुकी आहे भाजी, चमचमीत लागते, छान लागते. तर नक्की ट्राय करा. चलो बाय.